हाय फ्रेंड्स, वेलकम टू राहुल शिंदे ट्युटोरियल. मित्रांनो, आज आपण केमिस्ट्री ही जी ब्रांच आहे त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. नेमकं केमिस्ट्रीमध्ये कशाचा स्टडी केला जातो, नेमकं केमिस्ट्री काय आहे, ह्या ज्या काही सर्व बेसिक थिंग्स आहेत त्यांच्या आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. मित्रांनो, केमिस्ट्रीचा अभ्यास करण्यापूर्वी आपण एक जी कन्सेप्ट आहे किंवा केमिस्ट्रीचा जो काही बॅकग्राऊंड आहे तो आपण समजून घेऊया, म्हणजे केमिस्ट्री आपल्याला इझिली समजेल. तर मित्रांनो, आपल्याकडे एक वर्ड आहे, तो आहे सायन्स. सायन्स, विज्ञान. व्हॉट इज अ सायन्स? सायन्स इज द लॅटिन वर्ड. हा एक लॅटिन भाषेतील एक शब्द आहे आणि सायन्स हा शब्द बनलेला आहे डिराइव्ह फ्रॉम सायंटिया. डिराइव्ह फ्रॉम द सायंटिया. सायंटिया वर्डपासून सायन्स हा वर्ड तयार झालेला आहे. नेमकं सायन्स म्हणजे नेमकं काय? सायन्स इज द नॉलेज. सायन्स काय? सायन्स एक ज्ञान आहे. मग हे जे ज्ञान आहे, सायन्स एक नॉलेज आहे, हे कशाच्या बेसिसवर गेन केलं जातं, कशाच्या बेसिसवर मिळवलं जातं? त्या 3 थिंग्स आहेत. फर्स्ट इज द हायपोथेसिस. सेकंड वन इज द ऑब्झर्वेशन. अँड लास्ट वन इज द एक्सपेरिमेंट. या तिघींच्या बेसिसवर जे काही नॉलेज असतं, जे काही इन्व्हेन्शन्स असतात, जे काही शोध असतात ते केले जात असतात. हायपोथेसिस म्हणजे नेमकं काय? परिकल्पना. एक इमॅजिनेशन केलं जातं, कल्पना केली जाते. कोणता एक शोध लावायचा असेल, कोणती गोष्ट समजून घ्यायची असेल सायन्समधील, तर पहिले त्याचं हायपोथेसिस केले जातं, परिकल्पना. त्याच्याबद्दल इमॅजिनेशन करावं लागतं, विचार करावे लागतात. त्याच्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण केलं जातं त्याबद्दलचं. मग त्याच्यानंतर त्याच्यावर प्रयोग केला जातो, एक एक्सपेरिमेंट केला जातो. 1 बाय 1 तिघी आपल्याला डिटेलमध्ये समजून घेण्यात खूप टाईम लागेल. आपल्याला केमिस्ट्री नेमकं काय ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. सायन्स नेमकं काय? सायन्स 3 भागांमध्ये डिव्हिजिबल झालेली आहे, 3 विभागात. फर्स्ट आहे, म्हणजे त्याचे जे टाईप्स आहेत ते 3 आहेत. एक आहे फॉर्मल सायन्स. फर्स्ट इज फॉर्मल सायन्स. सेकंड इज युनिव्हर्सल सायन्स. अँड लास्ट वन सोशल सायन्स. फॉर्मल सायन्समध्ये काय येतं? लॉजिक्स अँड मॅथ्स. युनिव्हर्सल सायन्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, अँड लास्ट वन इज द फिजिक्स. सोशल सायन्स, पीपल अँड सोसायटी, या थिंग्स येतात. तर मित्रांनो, आपला जो संबंध आहे तो फॉर्मल सायन्सशी नाही, सोशल सायन्सशी नाही. आपला संबंध आहे तो युनिव्हर्सल सायन्सशी. आणि युनिव्हर्सल सायन्समध्ये बायोलॉजीशी नाही आणि फिजिक्सशी नाही. आपला जो संबंध आहे केमिस्ट्रीशी आहे. तर आपल्याला केमिस्ट्री काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. तर मित्रांनो, केमिस्ट्री काय आहे ते समजून घेण्या अगोदर एक जी कन्सेप्ट आहे ती केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे, तेच वेगवेगळ्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे, ती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ती थिंग आहे ती आहे मॅटर. मॅटर काय? इट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. काय? प्रत्येक थिंग आहे मित्रांनो. हा माझ्या हाताचा चोक आहे, खडू आहे, हाही एक मॅटर आहे. हा बोर्ड आहे, हाही एक मॅटर आहे. तुमच्या डोळ्यांनी ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या सर्व काय? त्या मॅटर आहेत. तर मॅटरची नेमकं आपण कसं ओळखायचं? मॅटर नेमकं काय?
कशा प्रकारे ओळखायचं की मॅटर काय? तर मॅटरला काय असतं मित्रांनो, एक मास असतो आणि एक स्पेस असतो, एक वस्तुमान असतं आणि एक वजन असतं, आणि तसेच त्याने एक स्पेस व्यापलेला असतो, एक जागा त्याने व्यापलेली असते. आता बोर्ड आहे, याने किती जागा व्यापलेली आहे? ही एवढी पूर्ण ही एक जागा त्याने व्यापलेली आहे. हा एक त्याचा स्पेस आहे. आणि त्याचे वजन किती आहे? ते आलं मास, ते आलं वस्तुमान, वजन. तर जगामध्ये प्रत्येक गोष्टी एक मॅटर आहे. तर फक्त वन थिंग आहे ती मॅटर नाही, एक्सेप्ट ओनली वन थिंग, एक्सेप्ट ओनली वन थिंग, दॅट इज नॉट अ मॅटर, दॅट्स नेम इज एअर. हवा ही मॅटर नाही. प्रत्येक गोष्ट ही एक मॅटर आहे जगातील, हवेला सोडून. पण त्या हवेला एखाद्या सिलेंडरमध्ये, एखादा जर सिलेंडर असेल त्याच्यामध्ये जर फिल केलं, तसेच एखाद्या बलूनमध्ये त्या हवेला फिल केलं, तर त्याला एक स्पेसिफिक मास आणि एक स्पेस मिळतो. पण हे ह्युमन एफर्ट आहे, माणसाची ती करामत आहे, माणसाने त्याचा शोध केलेला आहे. पण ते नॅचरली घडत नाही. जे दुसरे जे एलिमेंट असतील, पेरियोडिक टेबल मध्ये असतील, सगळे जे काही एलिमेंट असतील, जे काही ॲटम असतील, जे काही थिंग्स असतील, ते सर्व काही मॅटर आहेत. पण हे फक्त एक ह्युमन एफर्टमध्ये, एवढी गोष्टींमध्ये त्याला एक मॅटर आणि मास मिळतो. पण जास्त प्रमाणात तो एक मॅटर नाही. तर आपण समजून घेऊया आता केमिस्ट्रीबद्दल. व्हॉट इज द केमिस्ट्री? केमिस्ट्री, it is branch of science deals with first one, composition of matter, next one, structure of matter, third, properties of matter, and last one is most important, reaction of matter. रिॲक्शन्स मध्ये खूप सुंदर आपण रिॲक्शन समजून घेणार आहोत. वन रिॲक्शन. तर ह्या ज्या काही गोष्टी असतात, या काही थिंग्स असतात, यांचा स्टडी हा केमिस्ट्रीमध्ये केला जातो, या थिंग्सचा. तर स्टार्टिंगला सुरुवात करूया आपण कंपोजिशन ऑफ मॅटर. व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ मॅटर? फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एक मॅटर आहे, ते मॅटर आहे H2O, वॉटर. तर याचं कंपोजिशन काय? H2 + O2. हे काय? याचं कंपोजिशन आहे. हे एक मॅटर आहे. ह्या दोघींच्या कंपोजिशनमुळे हे H2O हे मॅटर तयार झालेलं आहे. यालाच कंपोजिशन ऑफ मॅटर म्हणतात. फॉर एक्झाम्पल, NaCl हा काय? एक मॅटर आहे. त्याचं कंपोजिशन काय? Na + Cl, सोडियम + क्लोराईड, दॅट गेट्स अ सोडियम क्लोराईड. अजून एक उदाहरण आहे आपल्याकडे, CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट. याचे काय कंपोजिशन? CaCO3, CaO + कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड + कार्बन डायऑक्साईड. ह्याच्या काय? याच्या कंपोजिशनमुळे हे CaCO3 हे काही मॅटर तयार झालं आहे. Na आणि Clच्या कंपोजिशनमुळे हे NaCl, सोडियम क्लोराईड हे कंपोजिशन तयार झालेलं आहे. तर नेक्स्ट वन पाहूया आपण, स्ट्रक्चर ऑफ मॅटर. स्ट्रक्चर ऑफ मॅटर नेमकं काय? डिपेंड ऑन द कंपोजिशन ऑफ मॅटर. कशा डिपेंड करते? कंपोजिशन ऑफ मॅटरवर डिपेंड करतं. तर आपल्याकडे एक कंपोजिशन आहे H2O, H2 + O2, हे आपल्याकडे कंपोजिशन आहे. तर हे तर झालं, याचे कंपोजिशन आहे. या दोघींच्या कंपोजिशनमुळे हे एक मॅटर तयार होत आहे. देन व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ मॅटर?
मग स्ट्रक्चर ऑफ मॅटर नेमकं काय? तर हे जे काही इलिमेंट्स आहेत H2 आणि O2 हे कशा प्रकारे अरेंज होतात एकमेकांमध्ये, कशा प्रकारे अरेंज होऊन एक मॅटर तयार करतात, याला जे स्ट्रक्चर ऑफ मॅटर असे म्हटले जातं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक ऑक्सिजन आहे. त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यामध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते आहेत पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, लोन पेअर आहेत. तसेच त्याच्यामध्ये 2 अनपेअर्ड आहेत, 2 लोन पेअर आणि 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. तसेच त्याच्यामध्ये एक हायड्रोजन आहे. तर त्या ठिकाणी काय होईल, हा जो हायड्रोजन आहे हा कंबाईन होतो कशामध्ये, या ऑक्सिजनमध्ये. कंबाईन झाल्यानंतर काय होतं, या ठिकाणी एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. काय? कोव्हॅलेंट बॉन्ड क्रिएट, काय तयार करतो, एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. फॉर एक्झाम्पल NaCl, याचे स्ट्रक्चर काय, याचे कंपोजिशन काय, Na अँड Cl. Na काय करतो, त्याचा जो काही एक इलेक्ट्रॉन असतो तो Cl ला डोनेट करतो. Cl ला डोनेट केल्यानंतर काय होतं, Na गेट्स पॉझिटिव्ह चार्ज आणि Cl गेट्स अ निगेटिव्ह चार्ज. Na वर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि Cl वर निगेटिव्ह चार्ज होतो. त्याच्या रिझल्टमध्ये काय होतं, एक आयोनिक बॉन्ड हे तयार करतात, आयोनिक बॉन्ड. यालाच याचं स्ट्रक्चर ऑफ मॅटर असं म्हटलं जातं. तर नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर नेमकं काय, तर त्याचे 2 प्रकार पडतात. प्रॉपर्टीज ह्या 2 प्रकारचे असतात. प्रॉपर्टीज, एक जी प्रॉपर्टी असते ती असते फिजिकल प्रॉपर्टी, आणि जी नेक्स्ट जी आहे ती आहे केमिकल प्रॉपर्टी. पर फर्स्टली आपण समजून घ्या फिजिकल प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक मॅटर आहे H2 वॉटर. तर याची फिजिकल स्टेट नेमकी काय, फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, फिजिकल प्रॉपर्टी मीन्स फिजिकल स्टेट, प्रॉपर्टीज मीन्स गुणधर्म. तर आपल्याकडे H2 आहे, तर याची स्टेट काय, याची स्टेट आहे ओबियसली लिक्विड आहे, हा एक द्रव पदार्थ आहे. तसेच त्याची टेस्ट काय आहे, त्याची स्मेल काय कशी आहे, त्याची ऑर्डर काय, तसेच त्याचं मास काय, त्याची व्हॉल्यूम काय, बॉइलिंग पॉईंट काय, मेल्टिंग पॉईंट काय, ह्या सर्व काही थिंग्स असतात ते फिजिकल प्रॉपर्टीमध्ये येतात. तर बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट म्हणजे नेमकं काय, मेल्टिंग पॉईंट काय असतं ते समजून घ्या. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियम याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, याचा मेल्टिंग पॉईंट आहे 660.3 डिग्री सेंटीग्रेड, हा त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. तसेच आपल्याकडे आहे सिल्वर, चांदी. याचा मेल्टिंग पॉईंट काय 961.8 डिग्री सेंटीग्रेड, हा त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. त्याच्यानंतर गोल्ड, सोनं, याचा मेल्टिंग पॉईंट 1064 डिग्री सेंटीग्रेड. आयरन Fe, लोह, त्याचा आहे 1538 डिग्री सेंटीग्रेड, हा त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. म्हणजे नेमकं काय असतं मेल्टिंग पॉईंट म्हणजे, ॲल्युमिनियमला जर तापवलं, त्याला टेम्परेचर दिल्यानंतर त्या कोणत्या टेम्परेचरला मेल्ट होतं त्यालाच त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणतात. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियमला तापवल्यानंतर तो कोणत्या टेम्परेचरला मेल्ट होतो, 660.3 डिग्री सेंटीग्रेड ह्या टेम्परेचरला तो मेल्ट होतो. तसेच सिल्वर 961.8ला मेल्ट होतो. त्याच्यानंतर गोल्ड 1064ला मेल्ट होतो. आयरन 1538 डिग्री सेंटीग्रेडला तो मेल्ट होतो, म्हणून तो त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. मग बॉइलिंग पॉईंट काय असेल,
समजूया यांच्याच बॉइलिंग पॉईंट आपण समजून घेऊया. तर याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल, याच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असेल. कारण की हा मेल्ट होतो, मेल्ट झाल्यानंतर अजून त्याला हीट दिली मग तो कोणत्या टेम्परेचरला उकळायला लागतो, म्हणजे कोणत्या टेम्परेचरला त्याचे बबल्स येतात, तो त्याचा बॉइलिंग पॉईंट असतो. फॉर एक्झाम्पल वॉटर, याचा बॉइलिंग पॉईंट काय 100 डिग्री सेंटीग्रेड. 100 डिग्री सेंटीग्रेडला ते त्याचे बबल्स निघतात किंवा तो त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे. हे असतं मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. नेक्स्ट समजून घेऊया आपण केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज काय असते. केमिकल प्रॉपर्टी ही अशी एक प्रॉपर्टी आहे की त्या प्रॉपर्टीमध्ये जर चेंज झाला किंवा डिकम्पोजिशन झालं तर पूर्ण जी काही प्रॉपर्टी असते ती चेंज होते. फॉर एक्झाम्पल NaCl, NaClचं ब्रेकडाऊन केलं, डिकम्पोजिशन केलं तर रिझल्टमध्ये काय होईल, Na+Cl हे तयार होईल. म्हणजे डिकम्पोज झाल्यानंतर Na+Cl ही प्रॉपर्टी मिळेल. ही प्रॉपर्टीमध्ये चेंज झाला. फॉर एक्झाम्पल H2O, ह्याचे जर ब्रेकडाऊन केलं तर काय होईल, H2+O2. तर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये अजून खूप काही थिंग्स असतात. ते असतात रिॲक्टिव्हिटी विथ अदर केमिकल्स and toxicity, flammability, coordination number, fifth. Next one is the enthalpy of formation. Next, heat of combustion. Oxidation state. Last one is chemical stability. हे काय असतात, केमिकल प्रॉपर्टीज असतात. तर तुम्हाला जर याच्याबद्दल जर पूर्ण काही समजून घ्यायचे असेल सर्व काही, तर यांचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रत्येकाला सर्च करा गुगलवर. तर तुम्हाला याच्याबद्दल खूप काही मिळेल नॉलेज. तर ह्या काय असतात, या केमिकल प्रॉपर्टीज असतात. हे आपण फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी पाहिली. नेक्स्ट वन इज रिॲक्शन ऑफ मॅटर. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पूर्ण बघा. व्हॉट इज रिॲक्शन्स ऑफ मॅटर. आपण H2O आणि NaClची रिॲक्शन्स एक्झाम्पल्स पाहिले. तर ते H2O आणि NaCl कशा प्रकारे वेगळ्या ॲटमशी रिॲक्शन करतात आणि एक वेगळी अशी रिॲक्शन तयार करतात, प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट तयार करतात, त्यालाच रिॲक्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक रिॲक्शन ते आहे हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन रिॲक्शन काय असते. हॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये हॅलोजन्स, मग हॅलोजन्स कोणकोणते असतात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर फ्लोरीनची जी काही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते ती क्लोरीनपेक्षा जास्त असते, ब्रोमीनची क्लोरीनपेक्षा कमी असते आणि आयोडीनची Br पेक्षा कमी असते. मग ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी नेमकं काय. हा जो फ्लोरीन आहे याची जर रिॲक्शन आपण एखाद्या वेगळ्या ॲटॉम्सची केली तर ती रिॲक्शन करत असताना जी काही रिॲक्शन करतो एकदम फास्टली करतो. मग रिॲक्शन करत असताना काहीतरी वेगळाच प्रोडक्ट मिळून जातो. त्यामुळे याचा जास्त यूज करत नाही रिॲक्शन करताना. तसंच मग आयोडीन असं आहे, याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप कमी आहे. हा रिॲक्शन जर याची दुसऱ्याशी करण्याची केली तर एकदम स्लोली रिॲक्ट करतो लॅबोरेटरीजमध्ये, म्हणून याचा यूज करत नाही. आणि हे जे क्लोरीन आणि ब्रोमीन आहेत यांची स्टेबल आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, म्हणून जास्त प्रमाणात हे जास्त यूज करतात. तर आपण याची रिॲक्शन पाहूया. आपल्याकडे
एक रिॲक्शनमध्ये घेऊया मिथेन, द ग्रेट मिथेन. याची आपण रिॲक्शन करूया क्लोरीनशी, Cl2शी. तर आणि त्याला सनलाईट पण देऊया, एक्सेस सनलाईट. तर या ठिकाणी काय प्रोडक्ट येईल, CH4मध्ये जे एक हायड्रोजन असतो त्याच्यातील एक हायड्रोजन हा एक क्लोरीनला रिप्लेस करेल. हा जो एक हायड्रोजन आहे हा रिप्लेस होतो आणि इथला जो एक क्लोरीन असतो त्या इथं जातो आणि हा एक इथला जो एक हायड्रोजन असतो तो क्लोरीनशी रिॲक्ट होतो. मग त्याच्यामुळे काय होतं, इथला एक हायड्रोजन गेल्यामुळे या ठिकाणी CH3 उडतं. इथला एक जो क्लोरीन असतो ते या इथं येतो आणि इथून जो एक Cl असतो तो या ठिकाणी HCl तयार करतो. अशा प्रकारे हा रिॲक्शन तयार होते. काय होतं, मिथेन जो असतो त्याची जो एक हायड्रोजन असतो एक क्लोरीनला रिप्लेस करतो. रिॲक्शनमध्ये काय होतं, CH3 Cl प्लस HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड हे बाहेर निघतो. हा जो काय तयार झाला मिथिल क्लोराईड हे त्याचं कॉमन नाव आहे आणि क्लोरोमिथेन हे त्याचं IUPAC नेम आहे. तसंच याच्याशी आपण अजून रिॲक्शन करू शकतो. आपल्याकडे हायड्रोजन उरलेले आहेत. तसंच आपण CH3Cl घेतला, CH3Cl त्याची आपण रिॲक्शन केली Cl2शी. तसेच त्याला अजून आपण सनलाईट दिला. या ठिकाणी काय होतं, अजून एक हायड्रोजन असतो तो रिप्लेस होतो. मग त्याच्यानंतर CH2 येतो आणि CH2Cl2 तयार होतो आणि बाय प्रोडक्ट जो असतो आपला तोच HCl येतो. काय झाला, इथला जो एक हायड्रोजन आहे तो क्लोरीनशी रिप्लेस झाला आणि या ठिकाणी CH2Cl2 हा जो काही प्रोडक्ट आहे तो आला. तसे याची आपण रिॲक्शन करूया Cl2शी, CH2Cl2 त्याची रिॲक्शन केली अजून Cl2शी. तसंच त्याला अजून सनलाईट दिला. मग काय होतं, इथला अजून एक हायड्रोजन रिप्लेस होतो आणि या ठिकाणी CH3Cl3 हा प्रोडक्ट मिळतो आणि बाय प्रोडक्ट जो असतो तो HCl मिळतो. तसं अजून एक इथं हायड्रोजन आहे, अजून आपण रिप्लेसमेंट करू शकतो. तोच घेतला CH3Cl3 घेतला, त्याची रिॲक्शन अजून Cl2शी केली. तसंच सनलाईट दिला. या ठिकाणी काय होतं, हा जो एक हायड्रोजन असतो तो रिप्लेस होतो. मग त्या ठिकाणी CCl4 हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो. मग आता आपल्याला रिॲक्शन करता येईल का, करता येणार नाही. कारण की आपल्याकडे हायड्रोजन होते ते सगळे आपण यूज केले, सगळे खाऊन घेतले. आता आपण रिॲक्शन करू शकत नाही. या ठिकाणी आपण काय केलं, आपल्याकडे मिथेन होता, CH4 होता आपल्याकडे, हा CH4 अशा प्रकारचा होता. असं त्याचं स्ट्रक्चर आहे. असे हायड्रोजन होते आपल्याकडे. पहिल्या रिॲक्शनमध्ये काय केलं आपण, एक हायड्रोजन रिप्लेस केला. हा एक हायड्रोजन रिप्लेस केला, त्याच्या जागेवर Cl ठेवला. मग तो काय तयार झाला, मिथिल क्लोराईड. दुसरी रिॲक्शनमध्ये काय केलं, अजून एक हायड्रोजन आहे तो रिप्लेस केला आणि त्या ठिकाणी आपण Cl लावलं या ठिकाणी. तसंच ही तिसरी रिॲक्शनमध्ये अजून एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि त्या ठिकाणी Cl लावलं, इथला हायड्रोजन रिप्लेस केला. मग त्याच्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, उरलं CH3 हे तीन क्लोरीन, Cl3 म्हणजे Cl किती आहे 3 आणि हा एक हायड्रोजन आणि मध्ये आहे कार्बन. अजून आपण नंतर रिॲक्शन केली, आपण तोही हायड्रोजन रिप्लेस केला, या ठिकाणी Cl आला. हा कार्बन टेट्राक्लोराईड हा तयार झाला, Cl 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 Cl. मग आता आपल्याला जी काही रिॲक्शन आहे ती करता येणार नाही, कारण की जितके आपल्याकडे हायड्रोजन होते ते आपण रिप्लेस केले. अशा प्रकारची ही हॅलोजिनेशन रिॲक्शन आहे. इझिली समजून घ्यायचं, जास्त जर आपण त्याला लोड दिला तर ते समजत नाही. हळूहळू समजून घ्यायचं नेमकं कशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स फिरत आहे, ही रिॲक्शन कोणत्या टाईपची आहे, या ठिकाणी रिएजंट काय वापरलेलं आहे. अशा प्रकारचे जे काही रिॲक्शन असतात ते तुम्ही केमिस्ट्रीमध्ये खूप प्रकारचे रिॲक्शन असतात. तर अशा काहीतरी नोट्स आहे माझ्याकडे, नेम रिॲक्शन्स, याच्यामध्ये सगळं काही रिॲक्शन्स आहेत. म्हणजे MSCची नोट्स होती. खूप रिॲक्शन असतात, कॅनेजारो रिॲक्शन असते, अल्डोल कंडेन्सेशन असते, त्याच्यानंतर अजून काही वेगवेगळ्या रिॲक्शन असतात, रिमन टिमन रिॲक्शन असते. खूप रिॲक्शन या
केमिस्ट्रीमध्ये होत असतात, त्याला रिॲक्शन ऑफ मॅटर म्हणतात. हे रिॲक्शन ऑफ मॅटरमध्ये आपण जगात ज्याही केमिस्ट्रीमध्ये तुम्ही जर पाहिलं ह्या गोष्टी होतात, याच्या बेसिसवर केमिस्ट्रीचा स्टडी केला जात असतो. ह्याच गोष्टींचा अभ्यास केला जातो. या ठिकाणी एक प्रश्न आहे फ्रेंड्स, वाय वी नीड्स टू स्टडी अँड नो द केमिस्ट्री. आपल्याला केमिस्ट्रीचा अभ्यास करण्याची तसेच त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असण्याची नेमकी गरज काय. मित्रांनो, जे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याने आपल्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. तर जे काही इन्व्हेन्शन आहेत, प्लास्टिक आहे, पेपर आहे, पेंट्स आहेत, इन्सेक्टिसाईड आहेत, पेस्टिसाईड आहेत, ॲलोपॅथिक ज्या काही गोळ्या असतील, आपल्याला जे काही ट्रीटमेंट करताना आपण घेतो, त्याच्यानंतर होमिओपॅथिक ड्रग्स असतात, अशा खूप काही थिंग्स आहेत ते आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत. ज्या प्रकारे आपल्यासाठी उपयोगी काही गोष्टी आहेत केमिस्ट्रीपासून, त्याच प्रकारे हार्मफुलही आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतात, त्यापासून वेगवेगळे केमिकल्स बाहेर पडतात. एअरमध्ये काही वायू ही दूषित वायू बाहेर पडतात. काहीतरी केमिकल्स असतात ते बाहेर सोडले जातात नद्यांमध्ये, पाण्यामध्ये. कंटॅमिनेटेड जे काही वॉटर असतं, सिवेज असतील, गटारी, त्यांच्यामध्ये वेगवेगळं घाणेरडं पाणी सोडलं जातं. त्याच्यामध्ये अजून काहीतरी रिॲक्शन्स होऊन वेगवेगळे विषाणू तयार होतात. ते आपल्या ह्युमन लाईफसाठी खूप हार्मफुल आहेत. त्याचप्रमाणे काही वायू असतात, त्यांच्या खूप या वातावरणावर इफेक्ट पडतो. ओझोनचं डिप्लेक्शन होतं ओझोन वायूचं. तसेच ग्लोबल वॉर्मिंगवरही त्याचा खूप मोठा परिणाम होतो. म्हणून काही चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचे आहे. जे वाईट असतील त्यांच्यावर काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे, आणि चांगल्या असतील त्याच्याबद्दल काहीतरी अपेक्षित ठेवायला पाहिजे, की त्याचं आपल्याला महत्त्व पाहिजे, चांगल्या गोष्टींबद्दलचे महत्त्व पाहिजे. अशा प्रकारे जे काही नॉलेज आहे आपल्याला मिळू शकतं, ते आपण या केमिस्ट्रीमध्ये आज आपण पाहिलं नेमकं काय असतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक तर मारणार नाही, एवढं लाईक करण्यासारखा माझा व्हिडिओ नाही. पण ज्यांना गरज असेल, ज्या विद्यार्थ्यांना, एखाद्या ग्रुप्समध्ये जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा. थँक्यू सो मच.